लाडकी बहीण योजनेचा जो KYCचा एरर प्रॉब्लेम होता किंवा OTP प्रॉब्लेम होता, तो आता साईट पूर्णपणे अपडेट होऊन व्यवस्थित होणार आहे. बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी ट्विट करून सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे ते पाहूया थोडक्यात. तर तुम्ही पाहू शकता, महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी ट्विट करून काय सांगितले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची KYC करताना OTP बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. महिला व बालविकास विभागाच्या वतीने यांची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून त्याच्याबद्दल आता दखल घेण्यात आलेली आहे. आतापर्यंत जो OTPचा प्रॉब्लेम होता किंवा साईटचा एरर असेल किंवा आधार क्रमांक हा लाडक्या बहीण योजनेच्या यादीमध्ये समाविष्ट नाही असं दाखवत असेल, या सर्वांच्या याच्यावरती आता साईटवरती काम चालू आहे. तज्ज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन KYC प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार, याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींचे आश्वासन करते. आदित्य तटकरे यांनी सांगितलं आहे. तुम्ही पाहू शकता की आता साईट पूर्ण मेंटेनचं काम चालू आहे आणि साईट पूर्ण व्यवस्थित झाल्याच्या नंतर तुम्ही तुमची KYC ही करू शकता.